सातारा सांगली विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले महाराज, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे, माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत साहेब, माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माननीय खासदार संजय काका पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले, आमदार श्री मनोजदादा घोरपडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार श्री सचिन पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेशजी खाडे, आमदार माननीय आमदार पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, लोकसभा समन्वयक सुनील काटकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर स प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, संग्रामभाऊ देशमुख, सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी, मकरंद देशपांडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, वैभव पाटील, सातारा नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर, समीतजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय भाजपा जिल्हाध्यक्ष स्थानिक संस्था निवडणूक प्रमुख माननीय श्री धैर्यशील दादा कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी महायुतीचे सातारा जिल्हा परिषदेचे सर्व सभापती, महायुतीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, सांगली जिल्हा परिषदेचे महायुतीचे सर्व सभापती, महायुतीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, सांगली जिल्ह्यातील महायुतीचे महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक, सातारा जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सांगली व सातारा जिल्ह्यातील महायुतीचे सर्व पंचायत समिती सभापती, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।